फ्रेंड गुड इव्हनिंग, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. ते कशा आहात? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असतान. बघू शकता आमच्या म्हशी कस काय बसली आणि माझा चेहरा कसा झालाय बघा, डुकरीनी सारखा. असलं ऊन घेतलंय ना आज दिवसभर. आम्ही गेलतो केजला आणि आम्ही काढलं काय उत्पन्नाचं वार्षिक उत्पन्नाचं प्रमाणपत्र, तर ते पण काय भेटलं नाही. दिवसभर फिरून फिरून हाय कर टिकल्याचं पाकिट एक आणलंय ना मला. हा, पण दुसरं काय चांगलं भेटलं नाही तिथं. काय चांगलं नव्हतं. उद्या घ्यावं म्हणलं बाजारात अंबाजोगाईच्या. हो ए हाय कर, हाय कर, हॅलो फ्रेंड म्हण, हॅलो फ्रेंड म्हण, हाय मित्रांनो म्हण. बोलाय ना, बोलाय ना. तर फ्रेंड आम्ही आलोत वन वन करून करून. आओ का ते आत्या आत्या म्हणायली काकाला. अयो कंबर वाजली कुडकुडू आक्कीची, बारकी आक्कीची. तुला आणलंय ब्लॅक कलर आहे त्याचा. लाव बरं कसली ती बघू. उद्या माझी आक्का जाईन गे, मला करमायचं नाही गे. सगळेच चालला आपण. मी बी चालले उद्या कामाला. पिवड्या तू एकटीच राहशील मग. पाऊस वारा आला तर कोण आवरून सावरून घेईन माझ्या वाघाला. माझ्या वाघा काकाला काकाला म्हणून काकाला बसतो. काकाला 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 बघा. आमची आखी काकाला बसली. इकडं आई करायली अंड्याची भाजी. आये चिवडा बिवडा लाडू कुठे ठेवलेस? भाजीला मसाले नाही तर. अरे देवा, मला लक्ष आलत तरी मसाल्याचं. आखी तर टिकली छान दिसायली. काळाभर चेहरा झाला. आता गोरा होतय. चांगलं राहा बरं का. असला ड्रेस घे की शर्ट असली पॅन्ट तुला बघू उद्या. आता लई पैसे तर लागतेत काय सांगा. यो अयो झटका कसा आहे झटका, वाघाचा झटका. उतरती का खाली? उतर 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 उतर. बघा उतराना झाली. चालले आणू उद्या. वाटत नाही. कसं वाटतंय मग आता शाळेत जायचंय म्हणल्यावर? मला बेकार वाटायलंय. म्हणजे बेकार वाटतंय कशामुळं? म्हणजे आता मग तिथं राहायची सवय लागली या. तसं काही नाही, तिथं राहिले 2-4 म्हणजे आता राहायची तिथं सवय लागली की काय नाही ग मम्मी एवढं वाद. पण मला इथं राहिलंय उन्हाभर. इथं फ्रेश होते रानात राहून तिथं नुसतं कोंडून राहत या. त्याच्यामुळे बाबा मला कस तरी होईल जाऊ. जा बाबा शाळा शिक, प्रगती कर. नाही दिसायली होय त्याच्यात. आज बी लाईट येते का नाही काय माहिती बाबा. आज 12ला येईल. कसं काय वाटतंय वातावरण कमेंट करा, नक्की कळवा. आणि आमच्या पिवडीसाठी एक लाईक सबस्क्राईब करा. आणि तिकडं आमचा बंड्या बसलाय. कुकू या बंड्या. चलत जायचंय शिफ्टी हलव. कुठं? नव्या रानात. बघू शकताय मित्रांनो, हा आमचा रोड किती भंगार झालाय. काय करावं ह्या लोकांना. कधी रस्ता बनवते ती बनवते चांगला. तिकडं बघा आमचं घर. एवढी परिस्थिती वाईट झाली ना. आता मी सगळं सांगणार तुम्हाला. दाखवू तर शकले नाही कारण माझा मोबाईल बंद होता. सांगू तर शकते. तर सगळ्यात आधी चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला पडत राहील. तर आम्ही चाललो दूध आणाय. तिकडं आमचे जनावर पण आहेत, सगळं आहे. पण आता म्हशी आटल्यात आमच्या. त्यामुळं आता आम्हाला ह्या भाजीसाठी आम्हाला दूध आणावं लागतंय विकत. पोरं काय माझे मोठे झालेत. ही बी दूध पिऊ मोठे झाले. तर पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा. बघू शकताय दूध आणलंय पुरीला. आता निघालोत महागारी. त्या कधी कोटा दिसते तिथूनच आणलंय दूध. आम्ही कधीच दूध विकत आणत नाही. आमच्याकडं म्हशी पण आता म्हशी व्यायला झाल्यात. ते बी आता आमच्या बोरला मोठे टाकायची म्हणून म्हशी विकून टाकायच्यात. लहान लेकरू ते पहिल्यापासून वर दुधावरच होते. त्यामुळं त्याला दुधाची सवय आहे. अजून काही खात पित नाही. लावलाय वरवा. उद्या चाललेत माझी पोरं शाळेत दोन्ही बी. आणि मी पण चालले कामाला उद्या. राहिलं झालं गावाकडचं राहणं.
दूध घेऊन ऑलरेडी घरी पोहोचलो आहे. तर खूप म्हणजे महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. तर हे बघू शकता, हे आमचं घर आहे शेतात बांधलेलं. आता या घराला किमान 15 वर्ष झाले. तर हा घर फक्त दिसतंय असं, हे बघा. फक्त आम्ही कसं तरी इथं दिवस काढतो तर राहतो. तुम्हाला वाटतंय मायबाप पशी राहा, पैसे कमवा, असे नाही की भांडणं होतात म्हणून मी राहत नाही. तर त्याच्यामागे पण कारण आहे. बघा अशी परिस्थिती माझ्या आईवडिलाची. अजून घर पण झालं नाही आमचं. आता रात्री पाऊस आला तर तेवढ्या पावसामध्ये आमच्या अख्ख्या सगळ्या घरामध्ये पाणी होतं सगळ्या, आणि वाऱ्यानं पूर्ण पत्र उडून गेले होते. आता परत पत्र बसवलेत, तर मध्ये जाऊन पण तुम्हाला दाखवते. आता सगळं बसवलं, मी काही खोटं नाही बोलत तुम्हाला. त्याच टायमिंगला तुम्हाला व्हिडिओ काढून घेता येत नव्हता, कारण विजा लावायलेल्या, पाऊस कुत्र्यावर यायला, आम्ही पावसात भिजायलेलो, आणि प्लस मोबाईलला चार्जिंग पण नव्हती. नाही तर ते सगळं शूट करून घेतलं असेल. मी कधी फेक व्हिडिओ टाकत नाही, माझी रिअल लाईफच टाकते मी. तर हे बघा असं पुढं शेड मारलेलं आहे. आणि आता घरामध्ये लाईट नाही सध्या, पावसानं तर लाईट गेलीच. बॅक कॅमेरानं दिसतंय का बघा, नाही दिसत, लय अंधार आहे. असं पाणी आलेलं घरामध्ये. हे तर घर फक्त ह्याचे अजून 5 लाखाचं काम बाकी, पण तेवढी ताकद कुणाचीच पोहोचा नाही अजून. काम केल्याशिवाय पर्याय नाही. ही रूम आहे, ही एक रूम आहे. कसा तरी येडावाकडा पसारा टाकलाय घरामध्ये, आणि सगळं ही भिजलं होतं रात्री. हे लाकूड मोडून पडलं, ही तर उभं लाकूड लावलेलं, तेव्हा तिथं पण तिथून सगळं पाणी गळतंय घरामध्ये. एवढं तर आमची परिस्थिती खराब आहे. एवढ्या रातचं इथचं आम्हाला घराच्या बाहेर लेकरं माझे सगळे भिजले, ती लहान लेकरू भिजलं, सगळ्या माणसाची बेजारी. आणि असं रानात राहतो आम्ही. बघितलं तुम्ही कसं आहे ते. जर तुम्ही ती परिस्थिती बघितली असेल, असल्या चिखलात थांबलेली, चिखलातून लेकरं बाळ पळालेली, तर तेव्हा तुम्हाला वाटलं असतं की खरंच पुष्पाची कंडिशन खूप खराब आहे घरच्यांची पण, त्यामुळे पुष्पा बाहेर काम करते. हे बघा, कुणाला हवस नसते एकटं राहायची. मला माहिती आहे बाहेरची दुनिया चांगली नाही, लोक खूप म्हणजे खूप बेकार आहेत. कोणाचा जर फायदा होता असेल तरच कोणी मदत करायचा प्रयत्न करतं, नाही तर विनाकारण मदत सध्या हेल्प सध्या एक करायची ह्या लोकांची लायकी नाही, आणि ते करू पण शकत नाही. मला माहिती, पण काही गोष्टी मजबुरीच्या असतात, त्यामुळे मला बाहेर राहावं लागते, काम करावं लागते. आपल्या मागं 2 लेकरं आहेत. अहो तो नीच माणूस 2 लेकरं पैदा करून ठेवलेला, तो टाकून दिलेला कसाई जो आहे ना, तो मला काही देत नाहीये. त्यामुळं मी पळते. जर मी असं बसले तर माझे लेकरं मी उपाशी मारतात, त्यामुळं नाही इलाज झालेला. हा ना बाळा, ए बाळा आय, हात खाऊ नको माझा. कशा ग पावसात भिजायला लागली तू? कसा पाऊस यायला रोज भिजवायला माझ्या मागाला. काय झालं वरडायला? हे बघा नवी गाय आली, किती खराब आहे. काय सध्या नाही तिच्यामध्ये. आता इथून पुढे तयार करायची. कर्म नाही, नवीन गाय आणली तिला इथं. हे काय नाही, ही आमची जुनीच गाय, लय गुणाची आहे वाघ माझी. फक्त हात खायला 1 नंबर आहे, हात कपडे. तर उद्या मी चालले जळगावला कामाला. पुण्याला होते, पण पुण्याला काय मला परवडणं झालंय. आणि किती बघा, मला सगळे म्हणजे पेमेंट 5,000 रुपये आलंय सगळं, एवढं महिनाभर काढून. काहीच मी एकदम लॉसमध्ये गेले. तर आता हॉटेलला डबल कामाला चालले जळगावला, उद्याच्याला जाते. आता मला प्लीज काहीच कमेंट करू नका, करायला काहीतरी करू दे. आणि अल्बम सॉन्ग वगैरे करायचं होतं, पण माझ्याकडे काहीच पैसे शिल्लक न राहिल्यामुळं मी नाही काही करू शकत. माझा चेहरा कसा झाला गावाकडे आल्यावर बघा. खूप म्हणजे खूप त्रासदायक दिवस गावाकडे काढावं लागतं. तरी त्रासदायकच आहेत, पण काय करणार. काही गोष्टी परिस्थितीच्या आहेत माझ्या भावांनो आणि बहिणींनो, त्यामुळं मला बाहेर राहावं लागते, काम करावं लागते. बघा, हे माझ्याकडे जर पैसा आला तर मी माझ्या आईवडिलाला देईन, आणि हेच घर नीट करायला लावेन मी. कारण माझ्या आईवडिलाला माझ्याशिवाय कोण नाही, माझ्या भावाला पण माझ्याशिवाय कोणी नाही. कसे जरी असले तरी ते आपले. अपने तो अपने होते हैं, अपने तो अपने होते हैं. हा ना अनुष्का, अपने नाही, आपले आपले नसतात. आणि ते कोणाच्या खुर्चीवर बसले? हे पण उद्या जायची बघा. खुश आहे ना?
चल जेवण करू आपण. दादा कुठे? गेला ना रानात. त्याला जेवायचं कळालं नाही, गेला नाही रानात. बाई गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग फ्रेंड, शुभ सकाळ. तो बघू शकता आज वटसावित्री पौर्णिमा आहे. वटसावित्रीची पूर्ण तयारी झालेली आहे. तिघीचे 3 ताट आहेत बघू शकता. काय अनुष्का तोंडामध्ये झाकून ठेव, साडी चेंज वगैरे करूच. तर बघू शकताय सकाळपासूनच व्हिडिओ बनवायचा होता पण आज पोरांना सोडायचं त्यामुळे वेळ नाही भेटला. तर हे बघा झाकलंय, सगळं काम उरकलंय, थोडा राडा पडलाय. आता हे राडा साफसफाई करून घ्यायचा आहे. आणि बाहेर तर बघा कसं वातावरण झालंय, असा पाऊस यायला लागलाय. तर बघू शकता आम्ही वड पुजायला आलो तिथं. बघा किती अडचण आहे. आणि बघा हे वडाचं झाड आहे, हे बघा. हा याच हे पुढे आम्ही तर वड पुजायला सगळे एक एक जण. माझ्याकडे तर ब्लाऊज मी नाही, याची आले काळ ब्लाऊज. गावात काय वड पुंजायला जाणं होत नाही आम्हाला. इथलं इथं वड होता म्हणून पुंजायला घरापासून थोडं लांब. तर बघू तुम्हाला दाखवते बॅक कॅमेरा. एक एक जण पुंजावं लागेल तुकडं तिकडं. अनुष्का पिवडी काय करायली गाय वात इकडे घे बत्ती. काय डबड उदबत्ती डबड मी पण आणली काय डबड. एकीचे ठुले. काय झालं ते नेल कापड मला पाहिजे होतं नाही. ही मोठं झाल्यावर इथंच येतील बाय आहे का नाही आपल्या रानातल्या. आपल्याला बरं इथले गावात जायचं आपल्याला. असं हात नको धरते मी. असं धर बरोबर. तू ये बाजूला. ठीक आहे. ती पानं मांडलीत, खडे मांडलेत. ही जळण बघ साडी, उदबत्तीला लागन. पलीकून बसणं पुष्पा, पलीकून जागा आहे बघ ते जळण बाई. ठेवू का येडे मोजून. पाणी कुठे आहे? किती तांबे झाले 5. सोड खाली ती घेते. ते ढाळामध्ये चालायला बसा. ही दाब ग खाली. ही 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 हा तसं दाब. खाली घ्यायचे ना ती खडे. तिथं फळ ती कुठं ठेवायची ना खाली. शेवटला भरायचं ते पानावर. आधी निवद फळ ठेवू ना ती खाली. निवद वरी फळ ठेवायची. खाली वड बसलायचं पण माहित नाही म्हणूनच आणलंय तुला. मी काय त्या खड्याची आधी पूजा करायची सोडून ते ह्याची केली पूजा. निवद ठेवली. कशाची केली? कोणी? मी. तू काय वडाला हळद कुंकू लाव. मी नाही लावतो.
त्या ह्याच्या टाक वड तांदळात काही वटीला घालावं लागतं. टाकले ना. ह्या ग वाटीतल्या भजे कुरवडी घाल. भात पुलकड बसूनच वाटत काय. इकडं वटे भरायचे. वड पुजाय आले नाही लय दिवस झाले त्यामुळे. कवा पुंजलायच का नाही आयुष्यात काय माहिती. तिकडं आमच्या तिकडं तर नव्हतंच वड पुंजायचं नाहीच. माझ्या गावाकडे नाही की. पुंजतेत कोणी नाही कोणी. नाही हो आमच्या गावाला रिवाज नाही. देव बाप्पा सुखी. वडाला हळद कुंकू लाव. लावलं ना. लावलं का. अजून लावतो. हो इकडं आता बाजू. चल घर बंद कर. तिकडे बघ काय एकदा स्टॉप कर आता.